डाळ ढोकली ही एक गुजराती रेसिपी आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे तुरीची डाळ ती आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायची आहे. उकडण्यासाठी आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, हळद आणि मीठ या सर्व गोष्टी एकत्र करून आपल्याला ही डाळ उकडायला ठेवायची आहे. जवळपास आपल्याला 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. त्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे असे बारीक चिरून घ्यायचे आहे. ते आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे. तर सर्वात प्रथम तेल टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये. त्यानंतर आपल्याला हे जे कांदा आणि टोमॅटो आहे ते याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचे आहे. आता आपल्याला फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट एकत्र याच्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर हळद, लाल मिरची पावडर, त्याचबरोबर गरम मसालाही या ठिकाणी आपण थोडासा टाकलेला आहे, तो ॲड करायचा आहे आणि मीठ. आता ही जी डाळ आपण उकडून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. 2 चमचे तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये हळद ॲड करा. हळद आणि त्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर मीठ चवीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर आपल्याला याचे छोटे काप करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, तुम्ही बघू शकता की डाळ उकळलेली आहे. आता आपल्याला ही लाटून घेतलेली पोळी आहे त्याचं आपल्याला काप करायचे आहेत. काप केल्यानंतर हे काप आपल्याला त्या उकळत्या डाळीमध्ये टाकायचे आहेत. जसं आपण वरण चकुल्या करतो तसं ही डाळ ढोकली बनते. अशा पद्धतीने ही डाळ ढोकली खूप छान लागते टेस्टला. नक्की ट्राय करून बघा.